मग ते माहिती का तुला? तुला माहिती नाही तर बोलायला यायचं नाही ते. असं कसं नाही तेव्हा तू मेंबर म्हणून कुठे होता रे? तेव्हा कुठे होता? उलटा लोकांच्या कंप्लेंट होईपर्यंत तू मेंबर म्हणून कुठे होता? इथे थांब, इथे थांब. आता तू आलास ना दादा, मग तू रेकॉर्डिंग दाखव ना. मग तुझ्या हातात आहे ना मोबाईल. कॅमेरा खाली करतो आपण. कॅमेरा खाली त्यांनी कोणी म्हणजे आमच्या पद्धतीने आम्ही आलोय आता. मनसेवाले महाराष्ट्र सैनिक, राजसाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र सैनिक गाडतो इथे. सॉरी बोल. माफी माफी माग माग सगळ्यापासून माफी माग. सॉरी नाही परत हात जोडून आम्ही परत आता नाही काय इंग्लिश बोलणे के लिए बापाने बोलो, बांधले नाही त्याच्या बापाने बोलो. क्या क्या शिव्या देतो का तू? दादागिरी एवढी झाली का तुझी? अजून पण सांगते हार्टचे पेशंट बोलू नका. आम्ही बोलत नाही. आपण तू कशाला सांगतो? मराठी माणूस 2% काय क्या? तुम्ही असणार त्यांना त्रास झाला ना बोलायला नाही तुम्ही असणार. ते मला पगार नाही. मोबाईल कसे खिचा त्याच्यामध्ये नाही थांबा, त्याची लावतो तुला 12च्या भावात घालवतो. थांब 2 मिनिटं थांब. तुला शिव्या घालतो का? हमको बोल रहे हैं रूम खाली करो. आप बताओ ठीक है, एग्रीमेंट खत्म हुआ लेकिन हमने नोटीस दिया है ऑफिशियली. रात्री मी 2 वाजता माझ्या बाळाला नेलं. मी डॉक्टरला फोन करू शकते आता. कुठं जाईल ते? एग्रीमेंट संपलं तर नोटीस दिलेलं खाली करणार आहे म्हणून. दिला ना बस. मग तिला काय पाहिजे ते दे आता. And I am calling Rasayani Bangar on this Bangari right now. कोण येऊ दे. Take immediate action and ask him to I want him to vacate the flat today. Not even today and tomorrow is the ultimate day, madam. I think I cannot have this. Nobody is allowed. I want him to vacate it tomorrow. He cannot. It can. So, madam, he has to vacate the flat today. In fact, he should be allowed. आजच्याच रूम खाली करा म्हणते. आज आपण नोटीस देतात कामावरून लोकांना काढते, बिना नोटीसचं काढते. काही नसताना मराठी माणसाला त्रास देते ही बाई. मराठी माणसाला त्रास देते तर 2% बोलते. ना आता शिवी पण घातली त्यांनी. शिवी घातली ना, बघितलं ना तुम्ही. Talk to him right now and have this talk immediately. Immediately. Otherwise, I am any which ways I have called Mrs. Bangar, who is the head of Rasayani. हो दादा. And your son has to come now because I have to make a police case. So you will have to talk to him now. You will have to talk to him. Ask your son to call me right after his operation is done. Now he's out of the OT. Ask him to call me. I will want him to take an immediate and want him here. In front of the owner, this thing should happen. I'm not going to entertain these things. I want them to vacate the flat tomorrow. पाहू शकता या माणसाला त्रास व्हायला लागलाय. त्रास होतोय. इथं बसलात ना हे लोक हॅरेसमेंट करतात. आणि यांचा मुलगा 3 महिन्याचा आहे, आजारी आहे. पाहू शकता हे लोक बाहेरून येऊन दादागिरी करतात. 5 महिन्याच्या बाळाला घरात तू आईला मला कसं सांगतो? हो राहू द्या. ती समजावच्या लायकीची लोक नाहीयेत. कुठं समजावतो? और इनको हीरानंदानी में बोकरवाड़ा से ये आया है. इनको हीरानंदानी में मेन गेट से अभी कल से अंदर जाएगा. बघा काका शांत हो. वरती ना. हो नितेश अंदर थांबना. नितेश नीचे किसने बुलाया? नितेश तो आप सीधी तरह से बात करने के लिए आने का ना मैम. आप सीधी तरह से बात करने के लिए आने का ना. फिर आए नहीं. क्या बोले? क्या आपसे उनसे बात करने का कोई मतलब ही नहीं. क्यों मतलब नहीं तो और ऐसे बात करते हो? शांत कूल डाऊन. अरे त्याची तब्येत बघ ना काय कशी झाली.
वो कोई भी होने दे. या लोकांनी त्यांना शिव्या दिल्यात. पाहू शकता तुम्ही, हे लोक आहेत ना आम्हाला आतमध्ये येऊन पण नाही देत आणि या त्यांच्या वडिलांना त्रास होतो एवढा. पाहू शकता तुम्ही, पण हे लोक आम्हाला आतमध्ये जाऊन देत नाही. तू कल से आ मत इधर. तू मेरे को अभी कल से हे बघा, आता वॉचमॅनला पण बोलतात तर तुम्ही येऊ नका. हा, उद्यापासून येऊ नका. प्रत्येक मराठी माणसाला हे बोललं जातं. साडून के डॉक्टर बघ कुठे आहे? काका काका थोडं रिलॅक्स व्हा. पाणी दे ना दादा, पाणी घे ना. आणि त्यांना वरती घेऊन जातो. अरे साजन, हो, त्यांना हात नको लावून देऊ. इकडे त्याचा तुम्ही हात लावू नका अजिबात. आता दाखवू नको. तो बघ, साजन हाल हे म्हणून त्याला साईडला कर. हो, नका मारू तिथे. सोडा. मॅडम बोला ना. काय गडबड मॅडमला काय तकलीफ दे रहे बहुत हाल. आज खाली करो बोल रहे हैं. आज क्या? अरे क्या निकाला जिस आदमी को? उसने सामने से फोन किया. ऐक याला बाजूला काढ. पप्पा को बुलाया. त्याला सांगितलं पप्पा को बुलाया. ते आता हे दाखवतंय, कैसे अंदर लेके गए वगैरह सहानुभूती दाखवतंय. मी हे करतोय ते करतोय. नेमकं शिव्या घातल्या त्यांना. शिवी दिली. गायकवाड, हे गायकवाड, त्याचं नाव काय? याला बाजूला काढ ना. त्याला म्हणा याला साईडला का. हो, तुम्ही साईडला इथून. मनोज यांना साईडला काढ. याला बाजूला काढ. सोड ना तू. मनोज, हा तू आता नको सांगू. त्यांचा ब्लड प्रेशर वाढवला सगळ्या गोष्टी. शिवाय पण घातले त्यामुळे. हो ताई, तुम्ही त्यांना इथं बसवा. इथं बसवा. साजन सरांना सांगा मी बोलतो जरा 2 मिनिट. हो साजन सर, येऊ का 2 मिनिट? तुमचे मी इथं जरा. अहो मी, हो साजन सर. नाही ते काय नाही बोलत. गावीवाल्याने मी ना ओळखत बोलतात. मी आतमध्ये येतो, पर्सनली बोलूया थोडं. आता यांना पण ऐकू द्या. नाही बोलायचं काय नाही. मी काय म्हणतोय, 1 महिना टाइम दिला त्यांनी केलं नाही. मला काय ते खंडन झालं ते त्याच्याबद्दल त्याला काय वाटलं तू एकदम आतमध्ये काय नाही. मी तुम्हाला आधी सांगत होती, तुम्ही आवाज चढवून बोलू नका. ताई, त्याचा त्रास थांबा, होतो. ताई. मी 4 वेळा बोलत होती तुम्हाला. बोलली ना. शिव्या घातल्या डायरेक्ट. नाही ऐका, समजून घेतील ते. थांबा जरा, त्यांना ओनरनी दिला. आता मी माझ्या पप्पांना खाली आणलं होतं ते बोलायसाठी. तर खाली येऊन पप्पांवरती आरेरावी करत होते. पप्पांच्या अचानक खूप जास्त छातीत दुखायला लागलंय. आता आम्ही त्यांना हॉस्पिटलला नेतोय. त्यांना ऍक्च्युली त्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे. त्यांच्या ह्याच्यामध्ये स्टेंट टाकलेली आहे. डोक्यामध्ये त्यांच्या गाठ आहे. आम्ही त्यांना सांगितलं सुद्धा नाही की त्यांच्या डोक्यामध्ये गाठ आहे ते. तरी ही लोक त्यांच्यावरती आरेरावी करून हे उलटा सुलटा बोलून त्यांना हे करत होते. अक्षरशः माझ्या पप्पांची इतकी तब्येत बिघडली आहे ना की आता ते लोक सांत्वन करायला येतात की हे बोलव, अँब्युलन्स बोलव, हे कर ते कर. मी त्यांना तेव्हा पण सांगत होती ना, अजूनपर्यंत मराठी माणसांना त्रास आहे. आता ती मला बोलते आत्ताच्या आता रूम खाली करा, आत्ताच्या आता रूम खाली करा. बोलायची पद्धत आहे. सगळं शिव्या वगैरे देत होते माझ्या वडिलांना. ही बोलायची पद्धत आहे का? माझं 5 महिन्याचं बाळ आहे. मी त्यांना सांगते की माझं 5 महिन्याचं बाळ आहे. मी आता लगेच रूम खाली करून कुठे जाणार आहे? तरी ते ऐकायलाच तयार नाही. तुम लोग गेट के बाहेर जाओ, तुम लोग गेट के अंदर चाहिए ही नाही. कुठे जाणार आहे मी 5 महिन्याचं बाळ घेऊन? रात्री 2 वाजता मी बाळाला मॅडम यांच्या ज्या चेअरमॅन आहेत, यांनी आमच्या समोर मागाशी आरेरावी करत यांच्या वडिलांना हार्ट अटॅक येईल एवढा त्रास दिलेला आहे. याच्यापूर्वी 2% मराठी माणूस तुमची इथे हिरानंदिनीमध्ये राहण्याची लायकी नाही या भाषेमध्ये ते बोलतात. याच्या अगोदर त्यांनी 3 लोकांना, मराठी माणसांना कामावरून काढलेलं आहे. आणि ह्या ताईंचा 5 महिन्याचा बाळ आहे. फक्त त्यांचा अग्रीमेंट संपला आहे. रिन्यू त्या करतील किंवा ते दुसरीकडे फ्लॅट घेतील ती गोष्ट वेगळी, पण 5 महिन्याचा बाळ असताना देखील ह्या मराठी ताईंना, ह्या परप्रांतीय माणसांनी, ज्या महिलांनी त्रास दिलेला आहे की तुम्ही आत्ताच्या आत्ता लहान बाळाला घेऊन घराच्या बाहेर जावा, कुठे पण राहा. अशा ज्या आणि ह्या हिरानंदिनी सोसायटीमध्ये दाखवा येते सगळीकडे परप्रांतीयांची मजुरगिरी चालू आहे. आणि हे हिरानंदिनी सर्व काय
सोसत आहे याच्या पलीकडे पोलिसांना देखील आम्ही 1.5 तासापूर्वी 112ला यांनी कॉल केला होता. 1.5 तास उशीर गेला तरी पोलीस आले नाही. आता पोलीस कधी आलेले कधी या ठिकाणी महिला पोलीस आलेले नाहीयेत. महिला पोलीस अजून आलेल्या नाहीयेत. मला असं वाटतं त्यांनी पण पोलिसांना फोन केलेला होता. त्यांच्या बाजूने 2 जेंट्स आलेले आहेत. अजून महिला काही तशा आलेल्या नाहीयेत. 112ला कॉल करून देखील आपण 1 वाजता सुमारे 1 वाजता दुपारी महिला पोलिसांना 112 नंबर या कॉलवर कॉल केला होता आणि त्या कॉल केल्यानंतर सुद्धा आता 2:30 वाजलेत तरी सुद्धा अजून एकही पोलीस नाही आले. लेडीज पोलीस यायला पाहिजे होते, अजून त्यांच्यासोबत एकही लेडीज नाही आहे. आणि त्यामुळे एवढा वेळ का लागतो पोलिसांना सुद्धा यायला, कारण इथं विषय असा आहे की महिलांच्या सुरक्षेचा विषय आहे आणि हे बाहेरचे लोक जे परप्रांतीय येतात आणि इथं जर आपल्या मराठी माणसाला जे शिवीगाळ करतात हे चुकीचं आहे. त्यामुळे आम्ही जाब विचारायला आलो तरी आम्हाला सुद्धा गेटच्या आतमध्ये त्यांनी येऊन दिलं नाही. पण शिवीगाळ केली ना म्हणून एवढा त्रास झालाय. मी सांगत होती त्यांना तुम्ही कमी आवाजात बोला, शांततेत बोला, तरी पण ते शांततेत बोलायला तयारच नाहीयेत. तुम्ही आताच्या रूम खाली करा, ही कुठली भाषा आहे? शांततेत पण माणूस बोलू शकतो. मी त्यांना एवढं सांगते की माझ्या वडील आजारी आहेत, हार्टचे पेशंट आहेत, तरी त्यांना आता त्रास झाला की त्याला जबाबदार कोण